नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वबोधी MPSC या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण PYQ बघणार आहोत, तेही पॉलिटी सब्जेक्ट. आजपासून आपला पॉलिटी सब्जेक्ट हा चालू होऊन राहिलेला आहे. आज आपण PYQ मधून काय शिकायचं ते बघणार आहोत. तसेच हे जे PYQ आहेत, आपण कशा पद्धतीने अनालिसिस केले पाहिजे. पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये करंट बेस्ड क्वेश्चन्स येतात आणि ते करंट बेस्ड क्वेश्चन आपण कसे ओळखायचे आणि कुठले करंट अफेअर्स आपण या क्वेश्चनशी रिलेटेड करून ठेवायचे हे आपल्याला या सेशन मधून शिकायला मिळणार आहे. तर चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. आज आपण बघणार आहोत MPSC ग्रुप बी 2025 चे पॉलिटीचे PYQ बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी PYQ मध्ये ट्रिक्स सांगते, परंतु हा सब्जेक्ट जो आहे हा पॉलिटीचा सब्जेक्ट आहे आणि PYQ मध्ये आपण छोट्या छोट्या पद्धतीची ट्रिक्स सांगू शकत नाही. याच्यामध्ये ही पॉलिटीमध्ये कलमे असतात आणि आपल्याला ही कलमे पाठांतर करायची असतात. परंतु जर तुम्हाला ही कलमे पाठांतर करायचे नसतील तर मी तुम्हाला ही कलमे अगदी स्टोरी टेलिंग आणि ट्रिक्सच्या पद्धतीने शिकवणार आहे. तर आपण आता फक्त PYQ ची सिरीज चालू करता. जेव्हा आपले लेक्चरचं सेशन चालू करणार तेव्हा तुम्ही म्हणणार ठीक आहे, कलमे तुम्हाला बिलकुल तोंडपाठच होऊन जाणार. बिलकुल तुम्हाला वाटणार नाही की आम्ही कलमे कधी पाठांतर केले. अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला सुरू करूया आजचं सेशन. आजचा पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे बघा, भारतीय संविधानातील कलम 243 जी बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ऑप्शन आहे ए, सभासदत्वाची अपात्रता, बी, पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या, सी, पंचायतीची रचना, डी, पंचायतीचा कालावधी. तर आपल्या प्रश्न ऑप्शन्स मध्ये काय दिलाय? ए, पर्याय ए मध्ये फक्त, पर्याय 1 मध्ये फक्त ए, पर्याय 2 मध्ये फक्त बी, पर्याय 3 मध्ये ए आणि सी, पर्याय 4 मध्ये सी आणि डी असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच 2. पर्याय क्रमांक 2 फक्त बी हे आपल्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. कलम 243 जी हे कशाशी संदर्भात आहे? पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या याच्याशी संबंधित हे 243 जी हे कलम आहे. तर आपण या प्रश्नाबद्दल सविस्तर चर्चा करूया. बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार भाग 9 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता. कोणता भाग? पंचायत राज मध्ये हा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा देऊन कलम 243 ते 243 ओ पर्यंत तरतुदी करण्यात आलेला आहे. पंचायत राज हा भाग कशामध्ये टाकलेला आहे? भाग 9, 73वी घटना दुरुस्ती 1992 भाग 9 मध्ये पंचायत राज हा पार्ट टाकलेला आहे. याच्यामध्ये कलमे किती आहेत? कलमे 243 ते 243 ओ पर्यंत आहेत आणि आपल्याला 243 जी बद्दल विचारलेलं आहे. 243 जी कशाबद्दल आहे? 243 जी आहे पंचायतीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या याच्याबद्दल ही 243 जी हे कलम आहे. हे कलम जे आहे राज्य विधिमंडळाला असा कायदा करण्याचा अधिकार देते ज्यामुळे पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यास सक्षम बनविले जाईल आणि त्याच्यामुळे ज्या पंचायतीच्या जबाबदाऱ्या असतात त्या काय असतात? आर्थिक विकास आणि सामाजिक योजना न्यायासाठी योजना तयार करणे, राज्य सरकारने सोपविलेल्या योजनांची व 11व्या अनुसूचीमधील 29 विषयांची अंमलबजावणी करणे हे या 243 जी मध्ये ह्या कलमामध्ये ह्या सर्व कामे समाविष्ट आहेत. तसेच कलम 243F, कलम 243F काय सांगतो? सभासदाची अपात्रता, सभासदत्वाची अपात्रता कलम 243F सांगतो. म्हणजे पंचायतीचा सदस्य होण्यासाठी किंवा राहण्यासाठी कोणत्या बाबतीत अपात्र किंवा पात्र राहतील याची माहिती या कलम 243F मध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये किमान 21 वर्षे वय असणे हे आवश्यक आहे. आता कलम 243 जी तर आपण आताच बघितलेलं आहे, पंचायतीची सत्ता, अधिकार व जबाबदाऱ्या असते. कलम 243C, कलम 243C कशाशी संबंधित आहे? कलम 243C आहे पंचायतीची रचना. कलम 243E, कलम 243E कशाबद्दल आहे? पंचायतीचा कालावधी या संदर्भात कलम 243E आहे. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ए,
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. बी. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. सी. वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. तर बघा, हा जो प्रश्न आहे, वीरेंद्र सराफ हे जे विधान दिलेले आहे याच्यामध्ये हे सेंटेन्स जे आहे हा करंट बेस आहे. हा करंट बेस स्टेटमेंट आहे. करंट बेस स्टेटमेंट आहेत हे. तर आपल्याला अशा पद्धतीने करंटचे मुद्दे जे आहे लक्षात ठेवायचे असतात. तर आपले ऑप्शन्स बघूया. ऑप्शन 1 पर्याय क्रमांक 1 आहे ए आणि सी. पर्याय क्रमांक 2 आहे बी आणि सी. पर्याय क्रमांक 3 आहे ए आणि बी. पर्याय क्रमांक 4 आहे ए, बी आणि सी. तर आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेला आहे? हा प्रश्न आहे महाधिवक्ता या टॉपिकवर विचारलेला हा प्रश्न आहे. आणि आपल्या या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. म्हणजे तीनही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे, जे महाधिवक्ता यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगते. आपण याचं डिटेल डिस्कशन करूया महाधिवक्ताबद्दल. बघा, महाधिवक्त्याच्या कार्यालयाबद्दल विचारलेलं आहे. तर जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती ती 1 मे 1960 रोजी झालेली होती. आणि 1 मे 1960 रोजी मुंबई पुनर्रचना कायद्यानुसार ही महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती. आणि हे जे महाराष्ट्र आणि गुजरात आहे ही 2 स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आलेली होती. आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसोबतच मुंबई येथे राज्याचे सर्वोच्च कायदेशीर कार्यालय म्हणजेच महाधिवक्ता कार्यालय सुरू झालेले होते. म्हणजे आपलं जे विधान ए आहे ते बरोबर आहे. विधान बी जे आहे ते बघा, भारतीय संविधानामधील कलम 165 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक महाधिवक्त्याची तरतूद आहे. कोणते कलम आहे? कलम 165 महाधिवक्ता, प्रत्येक राज्यामध्ये एक महाधिवक्ता असेल अशी तरतूद आहे. आणि तो जो महाधिवक्ता आहे त्याला तो हायकोर्टाचा न्यायाधीश होण्याची जी पात्रता आवश्यक असते ती पात्रता त्याच्या अंगी असायला हवी. आणि अशी पात्रता धारण करणारा व्यक्तीच महाधिवक्ता या पदावर नियुक्त केला जातो. आणि हे जे महाधिवक्ता पद आहे ते राज्याचे सर्वोच्च कायदेशीर पद असून ते केंद्रातील महान्यायवाद्यासारखे आहेत. केंद्रामध्ये कोण असतो? महान्यायवादी. आणि राज्यामध्ये कोण असतो? महाधिवक्ता असतो. कलम किती आहे? कलम 76. महान्यायवाद्याचं कलम किती आहे? कलम 76 आहे. आणि महाधिवक्त्याचं कलम काय आहे? कलम 165 आहे. कलम 165 महाधिवक्ता. आता विधान सी कडे वळूया. विधान सी काय सांगते? करंटशी रिलेटेड हा स्टेटमेंट आहे. जसं वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते 2025 मध्ये, ऑगस्ट 2025 मध्ये. डिसेंबर 22 मध्ये महाराष्ट्र शासनाने वीरेंद्र सराफ यांची महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी आशुतोष कुंभकोणी यांची जागा घेतलेली होती. आणि ते ऑगस्ट 2025 आणि त्यानंतरही या घटनात्मक पदावर कार्यरत आहेत. तर असे हे आपले जे क्वेश्चन्स आहेत ते करंट बेस क्वेश्चन्स आहेत. आणि बघा, महाधिवक्त्याबद्दल आणखी आपण बघूया. कार्यकाळ त्यांचा, महाधिवक्त्याचा जो कार्यकाळ आहे तो निश्चित करण्यात आलेला नाही. महाधिवक्ता हे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. सामान्यतः राज्यातील मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास महाधिवक्ता सुद्धा आपला राजीनामा देतो. आणि महाधिवक्ता जो आहे त्याचे सभागृहामध्ये अधिकार काय असतात? कलम 177 नुसार महाधिवक्ता यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा आणि विधिमंडळाच्या समितीचा सदस्य होण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. बघा, महाधिवक्ता काय करू शकतात? विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये त्यांच्या सभागृहांमध्ये बोलू शकतात, कामकाजात भागही घेऊ शकतात, परंतु ते मतदान नाही करू शकत. तर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर ह्याचं कलम काय आहे? 177. 177 मध्ये काय दिलेले आहे? महाधिवक्ता हे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांमध्ये बोलू शकतात, कामकाजात भाग घेऊ शकतात, परंतु मतदान करू शकत नाही. तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी मूलभूत कर्तव्य कोणते नाही? मूलभूत कर्तव्य नाही हे विचारलेलं आहे आपल्याला. कशावर विचारलेला आहे प्रश्न? मूलभूत कर्तव्य याच्यावर विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 1.
पर्याय क्रमांक 1 बघूया. वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. 2. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 3. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे. 4. देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे. तर हा जो क्वेश्चन आहे आपल्याला मूलभूत कर्तव्यांशी संबंधित विचारलेला आहे आणि मूलभूत कर्तव्य कोणतं नाही ते विचारलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे जे आहे मूलभूत कर्तव्य नाही, तर हे मार्गदर्शक तत्व आहे. काय आहे? मार्गदर्शक तत्व आहे. तर आपण याची सविस्तर डिस्कशन करणार आहोत. मार्गदर्शक तत्व आहे कोणता? गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे. तसेच हे जे मार्गदर्शक तत्व जे आहे ते भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये येते आणि 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे संविधानात कलम 39A जोडण्यात आले. त्याच्यामध्ये गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची जबाबदारी राज्यावर सोपवण्यात आली, नागरिकांवर नाही. तर कलम 39A काय म्हणते? 1976 द्वारे 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे संविधानात कलम 39A जोडण्यात आले. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची जबाबदारी राज्यावर सोपवण्यात आली. म्हणजेच हे काय आहे? मार्गदर्शक तत्व आहे. आणि हे कधी जोडण्यात आलं? 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार जोडण्यात आलेला आहे. इतर पर्याय बघूया आपण. कलम 51A जे कलम 51A हे काय सांगते? कलम 51A अंतर हे जे आहे हे 10वे मूलभूत कर्तव्य आहे. देश सतत प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचावा यासाठी नागरिकांनी सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा असे हे कर्तव्य सांगते. कोणतं? 10वं मूलभूत कर्तव्य कलम 51A. नंतर आहे कलम 51A. कलम 51A हे जे आहे हे 11वं मूलभूत कर्तव्य आहे आणि 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 नुसार हे कर्तव्य जोडण्यात आलेले आहे. त्याचं कलम 51A असं त्या कर्तव्याचं कलम आहे. नंतर आहे देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे. हे जे कर्तव्य आहे ते 4थं मूलभूत कर्तव्य आहे. त्याचं कलम आहे कलम 51AD. संकटाच्या काळात देशाच्या रक्षणासाठी नागरिकांनी नेहमी तयार राहावे अशी अपेक्षा यातून व्यक्त केली जाते. तर हे पूर्ण जे मूलभूत कर्तव्य आहेत ते पूर्ण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. अगोदर जी आहेत सुरुवातीला जे मूळ संविधानामध्ये होती ती मूलभूत कर्तव्यांचा त्यामध्ये समावेश नव्हता, परंतु 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार 10 मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 नुसार 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले आहे. आणि सध्या आपल्या संविधानामध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आणि मूलभूत कर्तव्य जी आहे ते सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाकडून आपण ही मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये घेतलेली आहेत. आणि मूलभूत कर्तव्य जी आहे ती न्यायप्रविष्ठ नाहीत. मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ठ नाहीत. तर आपण लक्षात काय ठेवायचं आहे? बघा, कलम 51AD 4थे मूलभूत कर्तव्य, कलम 51AJ 10वे मूलभूत कर्तव्य, कलम 51AK 11वे मूलभूत कर्तव्य, कलम 39A हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य नाही आहेत. आणि मूलभूत कर्तव्य म्हणजेच ते न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजेच एखाद्या नागरिकाने त्यांचे पालन न केल्यास त्याला थेट न्यायालयाद्वारे शिक्षा दिली जाऊ शकत नाही, जोपर्यंत संसदेने त्यासाठी वेगळा कायदा केलेला नसेल. तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहेत? हे बघा, हा क्वेश्चन सुद्धा करंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत. तर आपल्याला आपले जे मुख्यमंत्री आहेत त्याबद्दल चांगलीच माहिती असायला हवी आहे. ऑप्शन्स बघूया. ऑप्शन्स ए दिलेला पर्याय क्रमांक 1 शरद पवार, पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस,
पर्याय क्रमांक 3 वसंतदादा पाटील, पर्याय क्रमांक 4 वसंतराव नाईक. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 वसंतराव नाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तर आपण याची सुद्धा माहिती बघूया. तसा हा करंट बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला आता जी माहिती आहे, करंट मध्ये कोणता मुख्यमंत्री सर्वाधिक काळ पदावर राहिलेला आहे, तसेच कोणता मुख्यमंत्री हा सर्वात कमी काळ पदावर राहिलेला आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला माहिती गोळा करून ठेवायची आहे. बघा, वसंतराव नाईक जे होते ते 1963 मध्ये मुख्यमंत्री पदावर आलेले होते आणि ते 1975 पर्यंत होते. त्यांनी सलग 4096 दिवस म्हणजेच 11 वर्षे 78 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेले होते. आणि तसेच वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणि रोजगार हमी योजनेची पायाभरणी झालेली होती. ते आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे पहिले असे मुख्यमंत्री होते. एवढ्या गोष्टी आपल्याला मुख्यमंत्री पदाबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया. पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये आणि कायदे विधेयके इत्यादींसाठी वापरण्याची भाषा. पर्याय क्रमांक 3 प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षणाच्या सुविधा. पर्याय क्रमांक 3 हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. हे आपल्याला पर्याय 4 पर्याय दिलेले आहेत कलम 349 बद्दल. तर कलम 349 कशाशी संबंधित आहे? कलम 349 संबंधित आहे पर्याय क्रमांक 1 भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया. म्हणजे भाषा आपल्याला जर बदलायची असेल किंवा काही कायदा लागू करायचा असेल भाषेच्या संदर्भामध्ये, तर कलम 349 हे कलम त्या संदर्भात येतो. तर आपण याची सविस्तर डिस्कशन बघूया. बघा, कलम 349 हा काय सांगतो? भाषेसाठी कायदे करण्याचे विशेष प्रक्रिया सांगतो. तर बघा, भारतामध्ये एक नियम आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कायद्यांची अधिकृत भाषा कोणती असावी. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांची कायद्यांची अधिकृत भाषा कोणती असावी हे कलम 348 सांगते. परंतु जर सरकारला हा नियम बदलायचा आहे, उदाहरणार्थ इंग्रजी ऐवजी हिंदी भाषा करायची आहे किंवा इतर कुठलीही भाषा करायची असेल, तर त्याच्यासाठी हा जो बदल करायचा असेल सरकारला, तर हा बदल कोणीही थेट संसदेमध्ये मांडू शकत नाही. तर त्याच्यासाठी काय करावे लागते? त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आपल्याला घ्यावी लागते. आणि हेच जे आहे कलम 349 सांगते. काय सांगते? कलम 349 काय सांगते? भाषेमधील जेव्हा बदल आपल्याला आवश्यक वाटतो, तेव्हा ते आपल्याला राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने घ्यावे लागते. म्हणजेच भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया हे कलम 349 सांगतो. आणि कलम 348 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी कायद्यांची अधिकृत भाषा हे कलम 348 सांगतो. म्हणजेच कलम 348 काय लक्षात ठेवायचं आपण? बघा, भाषेशी संबंधीमधील कलम 348 मधील कायदा बदलायचा असेल तर संविधान लागू झाल्यानंतरच्या पहिल्या 15 वर्षामध्ये राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घेणे हे बंधनकारक होते. आणि कलम 348 हे न्यायालय आणि कायद्यांची भाषा. कलम 349 त्या भाषेत बदल करायचा असेल तर राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक. आपण ट्रिक काय लक्षात ठेवायची? सोपी ट्रिक आहे बघा. कलम 348 हे भाषा सांगते, कलम 349 परवानगी मानते. कलम 348 म्हणते कोणती भाषा, कलम 349 म्हणतो भाषा बदलायची, आधी राष्ट्रपतींची परवानगी आणा. तर ह्या आपल्या 2 कलम आहेत. या ट्रिक्सने तुम्ही लक्षात ठेवू शकता. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 बघा, जोड्या जुडवा हा प्रश्न विचारलेला आहे. ए मध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, बी मध्ये मूलभूत हक्क, सी मध्ये संघराज्य संबंधांमध्ये समवर्ती यादी, डी मध्ये भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार. तर आपल्या प्रश्न जो विचारलेला आहे ते
प्रश्न कुठल्या टॉपिकवर आहे? हा प्रश्न विचारलेला आहे संविधानाचे स्त्रोत. संविधानाचे स्त्रोत ह्या टॉपिकवर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहे ती आपण आयर्लंड कडून घेतलेली आहे. आणि मूलभूत हक्क जे आहे ते आपण युएसए कडून घेतलेले. युएसए म्हणजेच अमेरिका. आणि संघ राज्य संबंधामध्ये समवर्ती यादी ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. आणि भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघ राज्याचे अधिकार हा जो आहे आपण कॅनडा मधून घेतलेला आहे. तर आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया बघा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण कुठून घेतलेली आहे? आयर्लंड कडून घेतलेली आहे. संविधानाचे स्त्रोत हा टॉपिक आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयर्लंड कडून घेतलेली आहे. आणि भारतीय संविधानाचा भाग 4 कलम 336 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश होतो. भारताने ही जी संकल्पना आहे ती आयर्लंड कडून घेतलेली आहे. लक्षात काय ठेवायचं आहे बघा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 कलम 336 ते 51 आयर्लंड कडून आपण घेतलेली आहे. आता बी मध्ये होते मूलभूत हक्क. कोणता? मूलभूत हक्क आपण अमेरिकाकडून घेतलेले आहे. मूलभूत हक्काचा भाग काय? भाग 3 कलम 12 ते 35. मूलभूत हक्क भाग 3 कलम 12 ते 35. आणि आपण हे कुठून घेतले? अमेरिकाकडून घेतलेले आहे. एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या याबद्दल. पर्याय क्रमांक सी काय आहे बघा. पर्याय क्रमांक सी आहे संघ राज्य संबंधांमध्ये समवर्ती यादी. समवर्ती यादी आपण कुठून आणली आहे? ऑस्ट्रेलियाकडून आणलेली आहे बघा. संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आलेली होती आणि त्यासाठी 3 याद्या दिलेल्या होत्या. एक केंद्र सूची, एक राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची आपल्याला दिलेल्या होत्या. आणि समवर्ती सूचीमध्ये काय असते? ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही मिळून कायदे करू शकतात त्याला समवर्ती सूची अशी म्हणतात. आणि ही समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून आणलेली आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या बघा. 7वे परिशिष्ट केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची आहे. आणि त्याच्यामधून समवर्ती सूची आपण ही कुठून आणलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून आणलेली आहे. आणि समवर्ती सूचीवर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. डी आपला पर्याय होता बघा. भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघ राज्याचे अधिकार. म्हणजे भारतीय संविधानानुसार आपण हे कुठून घेतलेलं आहे? कॅनडा कडून घेतलेलं आहे. तर म्हणजे या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे? ज्यामध्ये केंद्राला अधिक शक्तिशाली बनवण्यात आलेली आहे. बलिष्ठ केंद्र असलेले संघराज्य असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण उर्वरित जे अधिकार आहे ते केंद्राकडे असण्याची पद्धत भारताने कॅनडाच्या संविधानातून स्वीकारलेली आहे. बलिष्ठ केंद्र असलेले राज्य म्हणजे केंद्र हा पॉवरफुल आहे. कॅनडाकडून आपण हा स्त्रोत घेतलेला आहे. आपण लक्षात काय ठेवायचं? आपण आणखी पण स्त्रोत बघूया. ब्रिटन कडून आपण काय घेतलं? ब्रिटन कडून आपण संसदीय शासन पद्धत, कायद्याचे राज्य आणि एकल नागरिकत्व पद्धत हे आपण ब्रिटन कडून घेतलेलं आहे. रशियाकडून काय काय घेतलं आपण? मूलभूत कर्तव्ये, सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श आपण हे रशियाकडून घेतलेले आहे. आणि दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलंय? दक्षिण आफ्रिकेकडून संविधानात दुरुस्ती करण्याची पद्धत म्हणजेच कलम 368 नुसार संविधानात दुरुस्ती करता येते. हे आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेले आहे. तर आपण लक्षात ठेवायचं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयर्लंड, मूलभूत हक्क अमेरिका, समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया आणि भारत हा मोठ्या राज्यांचा संघ कॅनडा. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय सांगतो बघा. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? पर्याय क्रमांक 1 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. पर्याय क्रमांक 2 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. पर्याय क्रमांक 3 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. पर्याय क्रमांक 4 संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करेल.
तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. हे काय सांगतो? कलम 8 सांगतो. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कशावर विचारला? हा प्रश्न नागरिकत्व या भागावर विचारले. भाग 2, भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये नागरिकत्व हा भाग येतो आणि त्याच्यामध्ये कलम 5 ते 11 आहेत. तर याच्यापैकी 8वं कलम हे आहे की भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. आपण याचं डिस्कशन करूया. बघा, जे लोक किंवा ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा हे जे आहेत ते अविभाजित भारतात जेव्हा जन्मले किंवा मग भारताबाहेर परदेशामध्ये राहत आहेत, अशा भारतीय व्यक्तींच्या वंशाच्या नागरिकत्वाचा अधिकाराशी हे कलम संबंधित आहे. म्हणजेच जो व्यक्ती परदेशामध्ये राहतो परंतु त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा यांचा जर एखाद्याचा जन्म भारतामध्ये झालेला असेल परंतु त्यांचं सध्याचं वास्तव्य जे आहे ते परदेशामध्ये असेल, तर तो आपल्या भारतामधून नागरिकत्व कशा पद्धतीने मिळवू शकतो याबद्दल हे कलम सांगते. कलम 8 काय सांगते? हा कलम 8 अशा व्यक्ती ज्या परदेशामध्ये राहतात ते आपलं भारताचं नागरिकत्व जे परदेशातील भारताचे राजदूत आहेत त्यांच्याशी संपर्क करून कायदेशीर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते भारताचं नागरिकत्व मिळवू शकतात, असं हे कलम 8 सांगते. काय सांगते कलम 8? परदेशी राहणारा व्यक्ती ज्यांचे आजी आजोबा आई वडील कुणाचाही जन्म हा जो आहे भारतामध्ये झालेला असेल, म्हणजे गव्हर्नमेंट ऍक्ट 1935 नुसार त्यांचा जन्म जर भारतात झाला असेल तर तो व्यक्ती भारताचं नागरिकत्व मिळवण्यास पात्र असतो आणि त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते, तेव्हा तो भारताचं नागरिकत्व मिळवू शकतो. हे कलम 8 असं सांगते. आता कलम 6 मध्ये काय आहे बघा, पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार हे जे आहे कलम 6 सांगते. आणि हे जे आहे कलम अशी तरतूद जी आहे, ज्यावेळी फाळणीच्या वेळी पाकिस्तानामधून भारतामध्ये स्थलांतरित झालेल्या काही भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलेले होते, तारीख कोणती महत्वाची मानली जाते? हे जे नागरिकत्व आहे कलम 6 नुसार पाकिस्तानातून भारतामध्ये जे स्थलांतरित झाले त्यांना नागरिकत्व कशा बेसिसवर मिळते? 19 जुलै 1948 ही जी तारीख आहे ही महत्वाची मानली जाते. या तारखेच्या बेसिसवर पाकिस्तानातील लोकांना भारतामधले नागरिकत्व मिळू शकते, हे याच्यामधील महत्वाची अट आहे. त्याच्यानंतर कलम 6 काय सांगते? पाकिस्तानामध्ये स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. म्हणजे कलम 7 काय म्हणते? भारतामधून पाकिस्तानामध्ये गेले. कलम 6 पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झाले. कलम 11 काय सांगते? संसदेने कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करावे. म्हणजेच कलम 11 काय म्हणते? राज्यघटनेने संसदेला नागरिकत्व संपादन संपुष्टात येणे आणि नागरिकत्वाशी संबंधित इतर सर्व बाबीविषयी कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार दिलेला आहे. याच कलमाचा वापर करून संसदेने नागरिकत्वाचा कायदा 1955 संमत केलेला आहे. म्हणजे संसद कायदा करून एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व जे आहे बहाल करू शकते, हे कलम 11 सांगते. नागरिकत्व कायदा कोणता आहे? नागरिकत्व कायदा आहे 1955. तर आपण एकदा असं रिव्हिजन करूया. कलम 6 काय म्हणते? कलम 6 सांगते पाकिस्तानामधून भारतामध्ये स्थलांतरित झालेले. आणि कलम 7 भारतामधून पाकिस्तानात स्थलांतरित झालेले. कलम 8 भारतात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती, म्हणजे भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती. आणि कलम 11 संसदेला नागरिकत्वाबाबत कायदा करण्याचा अधिकार आहे, हे कलम 11 असे सांगते. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पर्याय क्रमांक 8. उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन ओळखा. ए. भारताचा नागरिक असावा. बी. 45 वर्षे पूर्ण असावी. सी. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. तर पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 1 फक्त बी आणि सी. 2 फक्त बी. 3 फक्त ए आणि सी. 4 वरील पैकी
सर्व. तर आपला जो प्रश्न आहे तो कुठल्या टॉपिकवर आहे? हा जो प्रश्न आहे हा उपराष्ट्रपती या टॉपिकवर विचारलेला आहे आणि उपराष्ट्रपतींची काय पात्रता आहे ते आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर तो भारताचा नागरिक असावा. हो, आपण तर हे बरोबर आहे हे विधान. 45 वर्ष पूर्ण असावी का? नाही. कोणत्याच पदासाठी 45 वर्षाची अट दिलेली नाही आहे भारतीय संविधानामध्ये. मॅक्झिमम अट ही 35 वर्षे आहे. 35 वर्षेपर्यंत वय असू शकते. ठीक आहे. आणि लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्थ त्याची असावी. तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे बी आणि सी. पुढे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तर आपण याची थोडक्यात सविस्तर अशी चर्चा करूया. बघा, भारताचा उपराष्ट्रपती हा जो आहे भारताचा नागरिक असावा. तर हे जे आहे कलम, संविधानाचे कलम जे आहे कलम 66(3)A मध्ये दिलेलं आहे. म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे. आणि विधान बी काय दिले? 45 वर्ष पूर्ण. तर हे चुकीचं विधान आहे. 35 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आणि विधान सी काय दिले? लोकसभेचा सदस्य म्हणून पात्रता. तर हे विधान बरोबर आहे. उपराष्ट्रपती हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे, वरिष्ठ सभागृह कोणतं? राज्यसभा. राज्य सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे संविधानानुसार ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असणे आवश्यक आहे. तर उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा लागतो, लोकसभेचा नाही. लोकसभा ही राष्ट्रपतीसाठी असते आणि उपराष्ट्रसाठी राज्यसभा. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा आणि राष्ट्रपती हा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. हा फरक आपण लक्षात ठेवायचा आहे. तर उपराष्ट्रपती पदाची पात्रता काय आहे? तो भारताचा नागरिक असावा, त्याचे वय कमीत कमी 35 वर्षे असावे आणि तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचे पद त्याच्याकडे नसले पाहिजे. एवढ्या ह्या पात्रता आहेत. आणि बोलूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य विधाने ओळखा. ए. रॅमसे म्यूर. पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू आहेत. पर्याय क्रमांक बी. HRG ग्रीव्हज. सरकार देशाचे मालक असते आणि पंतप्रधान सरकारचे मालक असतात. पर्याय क्रमांक सी. मुनरो. पंतप्रधान ताऱ्यांमधील चंद्र आहेत. तर आपले पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 दिले आहे केवळ ए आणि बी. पर्याय क्रमांक 2 दिलाय केवळ बी आणि सी. पर्याय क्रमांक 3 दिलाय केवळ ए आणि सी. पर्याय क्रमांक 4 दिलाय वरील सर्व. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. म्हणजे हे जे प्रश्न विचारलेले आहे, प्रश्न विचारले आहे तज्ञ आणि त्यांची मत, तज्ञ व्यक्तींचे पंतप्रधानांविषयीचे मत. तर बघा, आपण याचं सविस्तर विश्लेषण बघूया. बघा, रॅमसे म्यूर काय म्हणतो? पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहे. कोण म्हणतो असा? रॅमसे म्यूर. ग्रीव्हज काय म्हणतो? बघा, सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत. हे कोण म्हणतो? RG ग्रीव्हज. आणि मुनरो काय म्हणतो? पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत. असं कोण म्हणतो? मुनरो असं म्हणतो. कलम 74 आणि कलम 75 काय म्हणते? राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. पंतप्रधान मंत्री परिषदेचे प्रमुख आहेत. कलम 74 आणि 75 हे सांगते. राष्ट्रपती काय असतो? राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असतो आणि पंतप्रधान जो आहे तो वास्तविक प्रमुख असतो. आणि मंत्री परिषद जी आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करत असते. पंतप्रधान जेव्हा राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्री परिषद आपोआप विसर्जित होते. तर आपण लक्षात काय ठेवायचं? पंतप्रधानाचे कार्य विचारले, पंतप्रधानाशी संबंधित कलम याच्यामध्ये विचारलेली आहे. तर कलम 74 आणि 75 राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्री परिषद असते आणि पंतप्रधान मंत्री परिषदेचे प्रमुख आहेत. तसं पंतप्रधान जे आहेत ते राष्ट्रपती आणि मंत्री परिषद यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. कोण? पंतप्रधान. तर लक्षात काय ठेवायचं? राष्ट्रपती नामधारी प्रमुख, पंतप्रधान वास्तविक प्रमुख, पंतप्रधान हे मंत्री परिषदेचे प्रमुख असतात आणि पंतप्रधान हे मुख्य असा दुवा सुद्धा असतात.
तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय आहे बघा. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. ए. भाग ए कायदे मंडळ असलेली संस्थाने. बी. भाग बी ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत. सी. भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत. डी. भाग डी अंदमान व निकोबार बेटे. तर हे जे आहे आपले जे संघराज्य आहे त्याचे 4 स्तरामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले होते 1950 मध्ये. तर त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय बघूया आपल्या. पर्याय 1 मध्ये आहे फक्त ए बी सी. पर्याय 2 आहे फक्त सी आणि डी. पर्याय 3 आहे फक्त बी डी आणि ए. पर्याय 4 आहे वरील पैकी सर्व. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत. हे बरोबर आहे. भाग बी चुकीचा आहे. भाग डी अंदमान व निकोबार बेटे हे सुद्धा बरोबर आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त सी आणि डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे भाग सी मध्ये काय होतं ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत होते आणि भाग डी मध्ये अंदमान व निकोबार बेटे होती. परंतु भाग ए आणि भाग बी मध्ये काय होतं उलट दिलेले आहे. हे इकडे होतं आणि हे इकडे होतं. तर बघूया डिस्कशन कडे. बघा भाग ए मध्ये काय दिलेलं आहे. भाग ए मध्ये दिले आहे ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत. उदाहरणार्थ बॉम्बे, मद्रास, बिहार, मध्य प्रांत म्हणजे अशी एकूण 9 राज्ये होती ब्रिटिश भारतामध्ये. ब्रिटिश भारतामधील राज्यपालांच्या प्रांतामध्ये ते भाग ए मध्ये दिलेले होते. आणि भाग बी मध्ये काय दिलेली होती मोठी संस्थाने किंवा संस्थानांचे संघ. जसं उदाहरणार्थ हैदराबाद, मैसूर, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान याच्यामध्ये एकूण 9 अशी राज्ये होती भाग बी मध्ये सुद्धा. आणि डी जे आहे डी काय दिले आहे अंदमान व निकोबार बेटे. आणि भाग सी मध्ये काय दिले भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत आणि लहान संस्थान जसे अजमेर, कुर्ग, दिल्ली, बिलासपूर, भोपाळ एकूण असे 10 राज्ये. अशा प्रकारे हे जे राज्य आहे यांचं विभाजन करण्यात आलेलं होतं तेव्हा 1950 मध्ये. भारतीय संघराज्याचे 4 स्वतंत्र भागामध्ये अशा पद्धतीचे विभाजन करण्यात आलेले होते. परंतु हे जे विभाजन आहे 1956 मध्ये कायदा करून हे जे विभाजन आहे हे संपुष्टात आणले आणि त्याच्यामध्ये फाजल अली आयोगाच्या शिफारशीनुसार नवीन विभाजन तयार करण्यात आलेले होते. बघा 1956 मध्ये या ज्या 4 स्तरीय वर्गीकरणाचा अंत झालेला होता आणि 1956 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्याच्यामध्ये फजल अली यांच्या नेतृत्वाखाली आयोग तयार करण्यात आलेला होता. फजल अली आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य पुनर्रचना आयोग तयार करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार 4 स्तरीय जे आहे ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेले होते. आणि जी नवीन रचना आहे त्याच्यामध्ये 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेले आहे. जुने विभाजन पूर्णपणे रद्द करण्यात आले आणि 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेले आहे. ते कोणाच्या नेतृत्वाखाली फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली. राज्य पुनर्रचना आयोग फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेले होते आणि ही 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार होते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 बघूया. राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. ए. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील. बी. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्याच्या सही आणि शिक्क्यासह करतील. सी. कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्याद्वारे वापरली जाईल. पर्याय 3. कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. तर आपल्याला हा जो प्रश्न आहे
हा राज्यपाल हा टॉपिक वर प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला करंट बेस मध्ये सध्याचे राज्यपाल कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असायला हवे. पॉलिटी जो आहे हा विषय पूर्ण नाही पण अंशतः जो आहे हा करंट बेसिस क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये पॉलिटीमध्ये महत्वाच्या घटना काय घडलेल्या होता, कुठल्या मंत्र्यांची नेमणूक झाली, कुठल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला, इथपर्यंतचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आपण ह्या टॉपिक मध्ये सतर्क राहणे गरजेचे आहे. तर आपले ऑप्शन्स बघूया. ऑप्शन्स आहे फक्त ए, फक्त 2 आहे, फक्त बी, 3 मध्ये बी आणि सी, 4 मध्ये सी आणि डी असे विचारलेले आहे. तर आपला जो प्रश्न आहे ते चुकीचं काय आहे हे विचारलेलं आहे आणि चुकीचं जे आहे ते फक्त आपलं आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे, फक्त ए. बघा, राज्यपाल जो आहे तो राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार तर काम करतो, परंतु तो कलम 158 नाही आहे, तो कलम 156 आहे. कलम 156 नुसार राज्यपाल जो आहे राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतो. तर आपण याचं सविस्तर डिस्कशन करूया. बघा, कलम 158 नुसार जो आहे राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. कलम 158 मध्ये काय दिलेले आहे, पदाच्या शर्ती दिलेल्या आहे. पात्रता दिलेली आहे का, नाही, पदाच्या शर्ती दिलेल्या आहे आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पद धारण करण्याबद्दल कोणतीही तरतूद कलम 58 मध्ये दिलेली नाही आहे. तर कलम 56 जे आहे, कलम 56 मध्ये राज्यपाल जो आहे राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार काम करतो असं दिलेलं आहे. कलम 56 राज्यपालांचा कार्यकाळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आणि कलम 58 पदाच्या शर्ती दिलेल्या आहेत. आता कलम 55 काय आहे, कलम 55 नुसार राज्याच्या राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती आपल्या सहीनिशी व शिक्क्यानिशी अधिपत्राद्वारे करतात. आपलं जे आहे विधान बी दिलेलं आहे त्याचा कलम आहे कलम 55 आहे. आणि कलम 54 नुसार काय आहे, कलम 54 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानाकडून त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाते. म्हणजे कार्यकारी शक्ती जी आहे ती राज्यपालांकडेच असते, परंतु ती जी आहे त्यांचे जे अधीनस्थ अधिकारी असतात त्यांच्याद्वारे ती वापरली जाते. कलम 154 राज्याची सर्व कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे आणि राज्यपालांकडून वापर थेट किंवा अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत केलेला जातो. म्हणजे राज्यपाल आपल्या अधिकाराचा वापर थेट सुद्धा करू शकतो किंवा अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत सुद्धा करू शकतो. कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. कलम 157 काय सांगतो, कलम 157 मध्ये पात्रता दिलेली आहे. तो भारताचा नागरिक असावा, किमान वयाची 35 वर्षे पूर्ण असावीत. लक्षात काय ठेवायचं आहे बघा, राज्यपालांची कलमे कशी लक्षात ठेवायची ते बघा. कलम 154 राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांकडे असते. कलम 155 राज्यपालांची नियुक्ती असते. कलम 156 राष्ट्रपतींची मर्जी. कलम 157 पात्रता. कलम 158 पदाच्या शर्ती. कलम 163 मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्री परिषद सहाय्य व सल्ला देण्यासाठी. तर 154, 155, 156, 157, 158 आणि 163 ही राज्यपालांची कलमे आपल्याला पाठच करून ठेवायची आहेत. जर तुम्हाला ही कलमे पाठ न करता एकदम स्टोरी टेलिंग पद्धतीने लक्षात ठेवायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला ही जे कलमे आहेत एकदम स्टोरी टेलिंग आणि ट्रिक्सने तुम्हाला सांगणार आहेत की तुम्हाला हे पाठ करण्याची गरजच पडणार नाही. हे तुम्हाला बिलकुल तोंड पाठ होऊन जाईल माझं लेक्चर बघितल्यानंतर. तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रामसभा जोड्या जुडवा दिलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 12 ए, ग्रामसभा. बी, राखीव जागा आरक्षण तरतुदी. सी, पंचायतीच्या निवडणुका. डी, सदस्यांच्या अपात्रते संदर्भात. तर आपला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे तो पंचायत राज या टॉपिक वर विचारलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ग्रामसभा. ग्रामसभाचं काय आहे कलम, कलम 243 ए, राखीव जागा आणि आरक्षण तरतुदी. 243 डी,
पंचायतींच्या निवडणुका 243 के, सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात 243 एफ. राज्यशास्त्र हा जो असा विषय आहे त्याच्यामध्ये कलमेच पाठ असावी. ज्यांची कलमे पाठ आहेत त्यांची पॉलिटी फिक्स आहे, म्हणजे त्यांचे 15 मार्क कुठेच जाणार नाही. तर आपल्याला हा जो राज्यशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे तो फक्त कलमांवर आधारित आहे आणि आपल्याला कलमे जी आहे ती पाठ करायची आहेत. जर तुम्हाला ही जी कलमे आहे सोप्या पद्धतीने पाठांतर करून घ्यायची असेल ट्रिक्स आणि स्टोरी टेलिंग पद्धतीने तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण या प्रश्नाबद्दल सविस्तर डिस्कशन बघूया. कलम 243 ए. कलम 243 ए काय सांगतो? कलम 243 ए नुसार ग्रामस्तरावर ग्रामसभा स्थापन करण्याची तरतूद आहे आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत मतदार जे असतात ते ग्रामसभेचे सदस्य असतात. आणि हे जे ग्रामसभा आहे हा आहे लोकशाहीचा सर्वात मोठा आणि महत्वाचा स्तर मानला जातो ग्रामसभा. कलम 243 डी. कलम 243 डी कशासाठी आहे बघा. कलम 243 डी आहे राखीव जागासाठी. ही पंचायतीमधील आरक्षणाची महत्वाची तरतूद आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राखीव जागा ठेवलेली जाते. महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवणे हे अनिवार्य आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रमाण वाढून 50% करण्यात आलेले आहे. याशिवाय तिन्ही स्तरांवरील अध्यक्षांच्या सरपंच, सभापती, अध्यक्ष पदांचेही आरक्षण याच्यामध्ये लागू होते. तर 43 डी कशा संदर्भात आहे? कलम 243 डी आरक्षण. कलम 243 ए ग्रामसभा. कलम 243 डी आरक्षण. कलम 243 के कशा संदर्भात आहे? पंचायत निवडणुका. तर पारदर्शक आणि स्वतंत्र वातावरणामध्ये पंचायत निवडणुका पाडण्यासाठी कलम 243 अंतर्गत एक राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे आणि या आयोगाच्या प्रमुखाची नियुक्ती राज्यपाल करतात आणि हा आयोग मतदार याद्या तयार करणे आणि निवडणुकांचे आयोजन करणे यासाठी जबाबदार असतो. तर पंचायतीच्या निवडणुका कलम 243. विधान डी काय दिले आहे? कलम 243 एफ सदस्यांच्या अपात्रतेबाबत दिलेले आहे. तर पंचायत सदस्य होण्यासाठी किंवा राहण्यासाठी अपात्रते संबंधीचे नियम सांगतो. या कलमातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? वयाची अट आहे. पंचायत निवडणुकांसाठी जर एखाद्या उमेदवाराने किमान 21 वर्षे वय पूर्ण केले असेल तर त्याला केवळ वयाच्या कारणावरून अपात्र करता येत नाही. म्हणजे त्याला पंचायतीमध्ये निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी कमीत कमी 21 वर्षे वय असणे आवश्यक आहे. कलम 243 एफ हे सांगतो सदस्यांच्या अपात्रतेबद्दल. तर पंचायत राज जो आहे तो भाग 9 मध्ये हा जो भाग ऍड करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 16 कलमे आहेत आणि ते त्याच्यामध्ये 243 ते 243 ओ पर्यंत कलमे दिलेली आहे. ही 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 नुसार भाग 9 घटनेमध्ये जोडण्यात आलेल्या होत्या आणि याच्यामध्ये पंचायतींसंबंधी घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि याच्या कलम आहे कलम 243 ते कलम 243 ओ. कलम 243 के पंचायत निवडणुका. कलम 243 एफ सदस्यांची अपात्रता. आपण ही जे कलमे आहेत ट्रिक्सने लक्षात ठेवू शकतो. मला कमेंट करून नक्की कळवा. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत? ए. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. बी. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. सी. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. डी. राज्य 6 ते 14 वर्षाच्या सर्व बालकांसाठी मोफत सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील. पर्यायी उत्तरे दिली आहे. हा जो प्रश्न विचारलेला आहे हा कलम 20 शी प्रश्न विचारलेला आहे. पर्याय बघा. ए. 1 मध्ये ए बी सी, 2 मध्ये फक्त बी सी, 3 मध्ये फक्त ए डी, 4 मध्ये वरील पैकी सर्व. तर कलम 20 शी कोणते संबंधित आहे?
तर कलम 20 शी संबंधित कोणते आहेत बघा. तर कलम 20 शी संबंधित जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. फक्त बी आणि सी. काय म्हटलं बी मध्ये, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही. आणि सी मध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती दिली जाणार नाही. तर हे कलम 20 मध्ये आहे. तर आपण यांचं सविस्तर बघूया. स्टेटमेंट ए काय दिलेलं आहे बघा, कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारले जाणार नाही. तर हे कलम 20 नाही आहे, तर हे कलम 21 आहे. म्हणून ते आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर कोणतं होतं, पर्याय क्रमांक 2, फक्त बी आणि सी हे उत्तर होतं. तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कलम 21 मध्ये आहे. कलम 20 मध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळ खटला चालवला जाणार नाही. म्हणजे एका गुन्ह्याची शिक्षा फक्त एकचदा मिळणार, गुन्हेगारी शिक्षा मिळणार. स्टेटमेंट सी मध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्याही गुन्ह्याचा आरोपी असलेल्या व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. तर स्वतः विरुद्ध साक्ष देण्यापासून संरक्षण हे कलम 20 मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 21 अ मध्ये काय दिलेलं आहे, कलम 21 ए मध्ये दिलेलं आहे, राज्य 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल. कलम 21 ए मध्ये हे दिलेलं आहे. कलम 21 काय, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. आणि कलम 21 ए, राज्य 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल. हे जे कलम 21 ए आहे हे 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 नुसार टाकण्यात आलेला आहे. शिक्षणाचा अधिकार मुलांसाठी कलम 21 अ. तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते विधान कलम 168 मध्ये समाविष्ट नाही? ए, प्रत्येक राज्यासाठी एक विधानमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपालाचा समावेश असेल. कलम बी, 2 राज्यात 2 सभागृहे असतील, तेथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जातील. सी, ज्या राज्यात फक्त एक सभागृह असेल तेथे एक विधानसभा म्हणून ओळखले जाईल. डी, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त नाही आणि 60 पेक्षा कमी नाही इतके सदस्य असतील. तर ऑप्शन्स बघूया. 1 मध्ये फक्त ए, 2 मध्ये फक्त डी, 3 मध्ये फक्त बी आणि सी, 4 मध्ये ए आणि बी. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय, कलम 168 मध्ये काय समाविष्ट नाही हे विचारलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त डी, म्हणजे प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त नाही आणि 60 पेक्षा कमी नाही इतके सदस्य असतील. हे जे आहे ऑप्शन्स हे चुकीचं आहे. हे जे आहे कलम 168 मध्ये समाविष्ट नाही आहे. तर आपण याचं डिस्कशन करू. कलम 68 टॉपिक कुठला आहे, हा राज्य विधिमंडळ हा टॉपिक आहे. कलम 68 काय सांगते, कलम 68 प्रत्येक राज्यासाठी एक विधानमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल आणि विधानमंडळाचे सभागृह याचा समावेश असेल. आणि राज्यपाल कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी ते राज्य विधानमंडळाचा अविभाज्य भाग असतात. अनुच्छेद 168 नुसार राज्यपाल जो आहे तो विधानमंडळाचा भाग असतो. बी काय दिलेला आहे, बी मध्ये दिलेला आहे कलम 168 1 ए, द्विगृही विधानमंडळ असलेल्या राज्यात विधान परिषद आणि विधानसभा अशी 2 सभागृहे असतात. द्विगृही विधानमंडळामध्ये काय असते, विधानसभा पण असते आणि विधान परिषद पण असते. परंतु जिथे सी मध्ये काय एकगृही विधानमंडळ दिलेलं आहे. एकगृही विधानमंडळ जिथे असते तिथे फक्त विधानसभाच असते, विधान परिषद नसते. आणि आपलं जे ऑप्शन्स होतं पर्याय क्रमांक डी ते काय होतं, जास्तीत जास्त 500 असं दिलं होतं आणि कमीत कमी 60. तर हे जे आहे हे विधान कलम 168 मध्ये दिलेलं नाही, तर कलम 170 मध्ये ते दिलेलं आहे.
त्याचं कलम जे आहे ते चुकलेलं आहे. कलम 170 मध्ये ती विधानसभेची रचना दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 500 आणि कमीत कमी असे 60 असे सदस्य असतील. हे कलम 170 मध्ये हा संदर्भ दिलेला आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. कलम 170 काय म्हणते? विधानसभेची रचना आणि सदस्य संख्या. कलम 170. कलम 169 काय म्हणते? विधान परिषद निर्मिती किंवा रद्द करण्याची प्रक्रिया. कलम 169 विधान परिषद निर्मिती किंवा रद्द करण्याची प्रक्रिया. तर आपण लक्षात काय ठेवायचं? कलम 168 ओळख विधिमंडळाची. कलम 170 सदस्य संख्या विधानसभेची. कलम 170 सदस्य संख्या विधानसभेची. कलम 169 निर्माण किंवा रद्द विधान परिषद. निर्माण किंवा रद्द विधान परिषद. ही ट्रिक आपण लक्षात ठेवायची. तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 15. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत? बघा, हा जो प्रश्न आहे हा एकदम असा सोपी प्रश्न विचारलेला आहे. तर आपला पर्याय बघा, 1 मध्ये दिलेला आहे कलम 51A भाग 4A, कलम 55A भाग 3 अशी कुठली कलमच नाही आहे. कलम 41A भाग 4C हे सुद्धा नाही आहे. कलम 46A भाग 3B. आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण अशी कलमेच अस्तित्वात नाही आहेत. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य आहे? मूलभूत कर्तव्य कुठे आहे? कलम 51(1)(a) भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य ही समाविष्ट केलेली आहेत. बघा, 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार भाग 4A जोडण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये टाकण्यात आलेली आहे. मूलभूत कर्तव्ये जी होती ती ऐतिहासिक प्रवास, म्हणजे त्याचा ऐतिहासिक प्रवास कसा होता? मूलभूत कर्तव्ये 1975-77 मध्ये स्वर्णसिंह समिती आलेली होती आणि 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झालेली होती. त्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्ये टाकण्यात आलेली होती आणि 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली आणि तेव्हा 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेले होते. आणि 11वे मूलभूत कर्तव्य कशाशी होते? कोणते होते? कलम 51A(k) ते पालक आणि पालकत्व, म्हणजे वय वर्ष 6 ते 14 वर्षे मुलांचे संगोपन करणे ही पालकांची जबाबदारी असते. हे जे आहे कलम 51A(k) मध्ये टाकण्यात आलेले आहे आणि त्यांना शिक्षणाची समान संधी देणे हे कलम 51A(k) मध्ये टाकण्यात आलेलं आहे. लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला? लक्षात ठेवायचं आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली. 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेले होते आणि भारतीय संविधानाचा भाग 4A कलम 51A अंतर्गत मूलभूत कर्तव्ये आहेत. आणि आपण हे जे कुठून घेतलेले आहे मूलभूत कर्तव्ये? आपण सोव्हिएत रशियाकडून मूलभूत कर्तव्य घेतलेले आहे आणि ही मूलभूत कर्तव्ये न्याय प्रविष्ट नाहीत आणि हे जे मूलभूत कर्तव्य आहे ती केवळ भारताच्या नागरिकांना लागू आहेत. ह्या गोष्टी आपण मूलभूत कर्तव्यांबद्दल लक्षात ठेवायचे आहे. तर आपले जे आहे इथे 2025 चे PYQ जे आहे ग्रुप बी चे ते संपलेले आहेत. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला कलमे जी आहे ट्रिक्सनी पाठ करायची असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचे लेक्चर नक्की घेईल जर तुम्ही कमेंट केली तर. भेटूया आपण नेक्स्ट सेशन कडे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.